8वा महिना आणि 9वा महिना त्याच्यामध्ये बाळाची वाढ कशी होते आई लागत नाही, पोट खूप वाढलेलं असतं त्यामुळे आपण ना पाठीवर व्यवस्थित झोपू शकतो. स्पष्ट म्हणजे एखादा पाय वगैरे असं मारला तर पोट एकदम एका बाजूला वर झालेला दिसतो. ह्या 9व्या महिन्यामध्ये जर अंगावरून पाणी गेलं म्हणजे जशी आपली सू असते तसंच वॉटर ब्रेक होऊन सू सारखंच पाणी येतं पण त्याची क्वांटिटी असते ती जास्ती असते, आपल्याला पूर्ण ओलं झाल्यासारखं वाटतं. तसं जसं ओळखायचं की हे खोट्या कळा आहेत खऱ्या कळा आहेत कळतं. आपण पूर्ण शुद्धीत असतो तेव्हा नाही, तर याच्यावरून फरक समजेल तुम्हाला की खऱ्या कळा आहेत की खोट्या कळा आहेत. नमस्कार मंडळी, मी प्रणाली. तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये मी प्रेग्नन्सीचा 8वा महिना आणि 9वा महिना त्याच्यामध्ये बाळाची वाढ कशी होते, आईमध्ये काय काय बदल होतात ते सांगणार आहे. हे दोन्ही महिने एकत्र घ्यायचं कारण हेच आहे की बाळाची वाढ झालेली असते आणि त्याची डेव्हलपमेंट अजून कशी होत असते हे मी याच्यामध्ये सांगणार आहे. तर 8वा महिना म्हणजे 32वा आठवडा ते 35वा आठवडा, याला आपण 8वा महिना असं कन्सिडर करतो. आणि 36वा आठवडा ते 40वा आठवडा, काय कायांचा 39व्या आठवड्यातच डिलिव्हरी होऊ शकते पण मॅक्झिमम आपण म्हणतो 40वा आठवडा म्हणजे 9वा महिना आपला पूर्ण झालेला असतो. तर अशी वीक वाईज आठवड्या वाईज डेव्हलपमेंट चालू असते. तर 8व्या महिन्यामध्ये म्हणजे 32व्या आठवड्यात बाळाची जी वाढ आहे म्हणजे त्याचं वजन जे आहे ते साधारणतः 1.7 to 1.8 इतकं म्हणजे 1800 ग्रॅम एवढं झालेलं असतं. आणि त्या महिन्याच्या शेवटपर्यंत 8व्या महिन्याच्या शेवटपर्यंत ही बाळाची जी वाढ आहे ती वजन वाढत 1-2.5 किलोच्या आसपास पोहोचतं. तर यासोबतच बाळाचे जे हृदय आहे किंवा फुफ्फुस आहे ती पूर्ण व्यवस्थित रेडी झालेली असतात, तयार झालेली असतात. बाळाच्या किक्स आहेत ते आपल्याला खूप जाणवतात म्हणजे आपल्या पोटाची पूर्ण हालचाल आपल्याला पाय असे वर खाली तुम्ही व्हिडिओजमध्ये बघितले असालच तसे एकदम स्पष्टपणे आईला बाळाच्या हालचाली आहेत ही या महिन्यामध्ये 8व्या महिन्यामध्ये एकदम स्पष्टपणे जाणवू शकतात. आणि त्यासोबतच बाळाचे जे नखं आहेत किंवा केस आहेत त्यांची पण डेव्हलपमेंट एकदम प्रॉपर झालेली असते. तर ह्या महिन्यामध्ये आईला काय त्रास होतो तर आईला झोप आहे ती अजिबात नीट लागत नाही, पोट खूप वाढलेलं असतं त्यामुळे आपण ना पाठीवर व्यवस्थित झोपू शकत कारण त्याच्यामुळे आपल्या पाठीच्या कड्याला थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर एक कुशीवरती झोपून आपण फक्त कुशी पलटत राहतो. आपल्याला कुठल्या स्त्रीला या महिन्यात बिलकुल झोप नीट व्यवस्थित लागत नाही, झोपेचा पूर्ण अभाव होऊन जातो. त्याच्यानंतर आईला थकवा येणे, थोडं जरी चाललं तरी दम लागणे, श्वासाला त्रास येणं किंवा पचनाला त्रास होणं, हे असंख्य पाय सुजणं, पाय असे खूप सुजणं, आपल्याला दाबलं तरी आपला जे पाय आहे तो पूर्ण बोट आहे आपला अंगठा तो पायात जाऊ शकतो एवढे आपले असंख्य पाय आपले सुजलेले असतात. त्याच्यानंतर आपल्या पेल्विकमध्ये म्हणजे पोटाच्या खालच्या भागामध्ये कळा येतात, थोड्या थोड्या कळा येतात, त्याच्यावरती प्रेशर आले असल्यामुळे सू आपल्याला खूप एकसारखी लागते. तर हे सगळं प्रेग्नेन्सीच्या 8व्या महिन्यामध्ये होतं. 9व्या महिन्यामध्ये काय होतं त्याची बाळाची वाढ आपलं जे 2.5 किलो असतो ते 9व्या महिन्याच्या शेवटीपर्यंत साधारणतः 3 ते 3.5 किलो ह्या दरम्यान पोहोचतं. बाळाचे डेव्हलपमेंट पूर्ण प्रॉपर झाले असते. पूर्ण 36व्या आठवड्यापासून म्हणजे 9व्या महिन्याच्या सुरुवातीपासून ते 40व्या आठवड्यापर्यंत म्हणजे 9वा महिना संपेपर्यंत पूर्ण बाळाची वजन वाढत होत असते कारण बाळाची डेव्हलपमेंट ही 8व्या महिन्यामध्ये एकदम प्रॉपर झालेली असते. त्याच्यानंतर याच्यामध्ये आईमध्ये काय फरक पडतात, बाळाची मी जसं म्हणाले की डेव्हलपमेंट म्हणजे वजन फक्त तो गेन करत असतो, बाकी ऑलमोस्ट तो शिकलेला असतो. त्या 9व्या महिन्यामध्ये बाळाची हालचाल आहे ती कमी होते कारण वाढ झालेली असते. साधारणतः 1 किलो वाढ या महिन्यामध्ये झाली असते बाळाची, त्यामुळे पोट एकदम घट्ट झाले असतं, त्या बाळाला फिरायला जागा नसते त्यामुळे आपल्याला हालचाली कमी जाणवतात पण अधिक स्पष्ट म्हणजे एखादा पाय वगैरे असं मारला तर पोट एकदम एका बाजूला वर झालेला दिसतो किंवा हात मारला असेल किंवा गोल फिरत असेल तर आपलं पोट सुद्धा आपल्याला गोल फिरलेलं दिसतं. तर हे सगळं आईला 9व्या महिन्यामध्ये जाणवतं. आणि 9व्या महिन्यामध्ये आईला काय काळजी घ्यायची आहे तर डिलिव्हरी ही 9व्या महिन्यामध्ये कधी येऊ शकते. आपण म्हणतो 9 महिने 9 दिवस, तर काही स्त्रिया 9 महिने 9 दिवस होऊन जातात तरी त्यांची डिलिव्हरी होत नाही. प्रत्येक आईनुसार प्रत्येक स्त्रीनुसार हे वेगळं असतं. तर आईला काय लक्षात ठेवायचं आहे जर ह्या 9व्या महिन्यामध्ये जर अंगावरून पाणी गेलं म्हणजे जशी आपली सू असते तसंच वॉटर ब्रेक होऊन सू सारखंच पाणी येतं पण त्याची क्वांटिटी असते ती जास्ती असते, आपल्याला पूर्ण ओलं झाल्यासारखं वाटतं. तसं जर जाणवलं तर लगेच डॉक्टरकडे जायचं. थोडी जरी ब्लिडिंग झाली तर समजायचं आपली पिशवी आहे ती ओपन व्हायला सुरुवात झालेली आहे. तर तुम्हाला
तुम्हाला जरी कळा येत नसतील पण थोडी जरी स्पॉटिंग झाली, ब्लिडिंग झाली, तरी तुम्हाला लगेच डॉक्टरकडे जायचं आहे. मग ते ऑब्झर्वेशन करून एक अंदाज सांगतील किंवा तुम्हाला तिथे ठेवून घेतील. त्याच्यानंतर कधी कधी आपल्याला कळा येतात तर त्या कशा ओळखायच्या, या खऱ्या कळा आहेत म्हणजे प्रेग्नन्सी आता चालू होणार आहे, कारण पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये आपल्याला थोडं थोडं कळं म्हणजे दुखत असतंच. तर कसं ओळखायचं की हे खोट्या कळा आहेत की खऱ्या कळा आहेत. तर खऱ्या कळ्या ज्या आहेत, जे खऱ्या वेदना ज्या आहेत डिलेव्हरीच्या, ज्याला आपण लेबर पेन म्हणतो, त्या अशा असतात की फ्रिक्वेन्सी असते, म्हणजे दर 5 मिनिटांनी तुम्हाला ते येणार किंवा दर 10 मिनिटांनी येणार, काहींना दर 2-2 मिनिटांनी येतात. तर त्यांची जी टायमिंग असते ते फॉलो, तो पॅटर्न आहे तो फॉलो केला जातो. जर तुमच्या डिलेव्हरीच्या ज्या वेदना असतील त्या जर खऱ्या असतील तर. मला अजूनही आठवते की मला दर 2 मिनिटांनी कळलं. आपलं खरंच जाणवतो, समोर माझ्या घड्याळ होता, मी BRC मध्ये होते आणि मला जाणवत होतं की बाबा आता 2 मिनिटं म्हणजे आता मला कळ येणार आहे. आपल्या आईला कळतं, आपण पूर्ण शुद्धीत असतो तेव्हा, पण आपल्याला ते जेव्हा आपल्याला येत असतात त्या कळा, तेव्हा त्या वेळासाठी आपल्या वेदना ज्या म्हणजे कोणीच इमॅजिन करू शकत नाही. त्यामुळे आपण म्हणतो आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही. तर खरंच आईला हे सगळं, आईला यातून जावं लागतं. तर हे कसं ओळखायचं, तर आपल्या मांडीतून त्या कळा चालू होऊन बिंबीपर्यंत जातात. अशा मांडी आपल्याला जाणवतं की आता कळ्या आपल्याला येत आहेत. प्रत्येक आईला असं जाणवतो. जर कधी कधी सिझेरियन असतं तर ते कशावरून ओळखतात, तर वॉटर ब्रेक झालं तरी जर बाळ खाली येत नसेल, बाळाचं डोकं जे आहे ते आपल्या योनीकडे खालच्या दिशेने नसेल, तरी ते डॉक्टर त्यानुसार, कुठल्याच आईला सीझर हवा नसतो पण बाळाच्या सेफ्टीसाठी केला जातो. नॉर्मल डिलेव्हरी असेल किंवा सिझेरियन असेल, दोघांमध्ये त्रास तर असतोच. तर नॉर्मल डिलेव्हरीच्या मी सांगते की कळा कशा ओळखायच्या. आणि जर फॉल्स असतील तर त्याचा काही नियम नसतो, म्हणजे थोडा वेळ येतील आणि बिलकुल येणारच नाही. तर याच्यावरून फरक समजेल तुम्हाला की खरा कळा आहे की खोट्या कळा आहेत. कधी कधी तुम्हाला डिलिव्हरीची डेट निघून जाऊन सुद्धा कळा बिलकुल येतच नाहीत. त्यावेळी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जाऊन इंजेक्शन देऊन त्या कळा इंड्यूस केल्या जातात. नॉर्मल डिलिव्हरीसाठी ट्राय केलं जातं. तर ते सुद्धा स्त्रीनुसार वेगवेगळं असतं. माझ्या बाबतीत असं झालेलं की 9 महिने कधीच होऊन गेलेले, तरी 14वा दिवस झाला, म्हणजे 9 महिन्यात 14वा दिवस आला तरी मला बिलकुल पेनच, काहीच कळा नव्हत्या, काहीच डिलिव्हरीचं जाणवत नव्हतं. तर फक्त मला स्पॉटिंग झाली म्हणून मी डॉक्टरकडे गेलेले. तर त्याच्यानंतर त्यांनी मला प्रेग्नेन्सीच्या कळा येण्यासाठी इंजेक्शन देऊन त्या कळा इंड्यूस केलेल्या आणि नॉर्मल डिलिव्हरीसाठी ट्राय केलेलं. तर अशा प्रकारे प्रत्येक स्त्रीनुसार वेगवेगळे आहे. तर बेसिकली प्रत्येक आईला ऑब्झर्व करायचं आहे, निरीक्षण करायचं आहे की आपल्याला असं काही जाणवतंय का, किंवा आपल्याला यातलं कुठलं सिम्पटम्स जाणवते का. थोडं वेगळं जरी वाटलं तर त्वरित डॉक्टरकडे जायचं आहे. तर ह्याच्या पुढची व्हिडिओ मी डिटेलमध्ये नॉर्मल डिलिव्हरी वर्सेस सी सेक्शन किंवा नॉर्मल डिलिव्हरीसाठी आपण काय करायला पाहिजे, किंवा आपण जेव्हा लेबर पेनमध्ये असतो तेव्हा आपण काय केलं पाहिजे म्हणजे डिलिव्हरी इझी होऊ शकते. तर ह्या गोष्टी आपल्याला कोणी सांगत नाही, तर मी ह्या डिटेलमध्ये सांगणार आहे. तर अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्याला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. थँक्यू.